श्री स्वामी समर्थ. आज काय आहे तर आज आहे वेळामोषा. वेळामोषा निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सो मी आधी पहिल्यांदा रांगोळी काढली, त्याच्यानंतर म्हटलं आधी चहा घेऊया आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करूया. वेळामोषा असल्या कारणाने मग मी आज पुरणपोळीचा नैवेद्य घेणार होते. सो पुरणपोळी बनवण्यासाठी माझ्या आईने काही दिलेल्या टिप्स मी वापरत असते. पिठामध्ये थोडी हळद आणि नमक आणि तेल टाकल्यामुळे पोळ्या लुसलुसीत आणि मऊ होतात. मग पीठ मळून झाल्या, मग बाकीची कामं आवरली. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने सगळी कामं झाल्यानंतर मग हे तयार झालं होतं पुरण वगैरे, आणि पीठ पण छान भिजलं होतं. सो म्हटलं आता पुरणपोळी तयार करायची आणि लागायचं पुरणपोळी करण्यासाठी. तुम्ही असं पळपुटला कपडा बांधता का, जेणेकरून हे पोळी पळपुटला चिटकत नसते, यासाठी आम्ही बांधत असतो. सो त्याच्यानंतर मग काय अशा उंडे तयार करून मी पटपट पोळ्यात लाटायला सुरुवात केली. मग वेळामोशाला नैवेद्य द्यायचा होता. वेळामोशा म्हणजे काय की काळ्या आईची पूजा करून तिला नैवेद्य दाखवायचा आणि आपण वनामध्ये जाऊन एक वनभोजन करायचं, हा त्याचा एक सण साजरा केल्यासारखा असतो. ही माझी पोळी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. खूप छान झाल्या होत्या पोळ्या आणि खूप छान, माझ्या मिस्टरांना पण खूप आवडल्या, खूप कौतुक झालं. आणि हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही वेळामोशाला काय नैवेद्य बनवला होता हे